उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. त्याच्यानंतर अवघ्या एका तासातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काश्मीरचे नेते अमर अब्दुल्ला यांनी भाजपाने दादांचा गेम केला अशाचा आरोप केला. अर्थात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते अशी चर्चा सुरू होती आणि त्या अनुषंगाने आरोप केलाय. खरं तर हे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणं ख्यायचा प्रकार आहे. पण हे एक नेरेटिव्ह पण आहे आणि म्हणूनच आपला आजच्या व्हिडिओचा विषय आहे दादांचं निधन, आरोपांची राळ आणि देवाभाऊ सावधान. मी नित्यानंद विसे आणि आपण पाहतात बोलायचंच. तर ममता बॅनर्जी आणि ओमर अब्दुल्ला यांनी हा आरोप केल्यानंतर उबाटाचे नेते संजय राऊत, सुषमा अंधारे आणि त्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हाच आरोप केला. आता या आरोपाचं सत्र वाढतच राहणार आहे, कारण अजित पवारांच्या सावरण्याचा विधी झाला नाही तोच लगेच सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्या. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गटनेतेपदी प्रमुखपदी नियुक्ती झाली आणि नंतर काही तासातच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मग इतकी घाई का अशी शंका घेऊ लागली आणि मग त्यानुसार अजितदादांचं निधन, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुंबईत येणं, त्यांची गटनेते प्रमुखपदी नियुक्ती करणं, मग त्यांनी उपमुख्यमंत्रीपद म्हणून शपथ घेणं, या घटनाक्रम काय झाल्यात ती कडी जुळवून ही घाई भाजपला का लागली असा आरोप होऊ लागलाय. मग याच्यामध्ये काय होतंय, देवेंद्र फडणवीस यांना विलन बनवण्याचा प्रयत्न होतोय. पर्यायानं भाजपलाही बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, होत असावा. अर्थात अजित पवारांच्या निधनानंतर सरकारने CID चौकशीचे आदेश दिले. ब्लॅक बॉक्स सापडला, त्याची तपासणी होत आहे. पण आता ही तपासणी करत असताना त्याचा अहवाल यायला किमान 6-7 महिने तरी लागतील. पण तेवढ्या काळात जनतेमध्ये भाजपानेच दादांना ठार केले की काय, हे जे निरेटिव्ह विरोधक रुजवत आहेत, हे रुजवणं, हे निरेटिव्ह जनतेमध्ये जर पक्क झालं तर मग 6-7 महिन्याने जो काय अहवाल येईल त्यात जर वास्तव समोर आलं तरीही जनतेमध्ये रुजलेलं नेरेटिव्ह खोडून काढणं भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना अवघड बनू शकतं. आणि हे नेरेटिव्ह काय नुकसान करू शकतं हे भाजपाला चांगलंच माहिती आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत असंच राहुल गांधींनी एक नेरेटिव्ह मांडलं होतं, ते पसरवलं होतं. त्याचे परिणाम म्हणून भाजपला 400 पार हा आकडा गाठता आला नाहीच, पण बहुमताचा आकडा मिळवण्यासाठी खटाटोप करावा लागला होता. अर्थात भाजपाचे पक्षश्रेष्ठी हे सगळं जाणतच असतील. असो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.